माझ्या बंधूंनो, जर मलाकीचे पुस्तक 3 अध्याय 11 वचनाला वाचा तर तुम्हाला दिसेल तो दशमांशबद्दल बोलत आहे. तसेच त्याबद्दल देवाने दिलेले उत्तर आणि विशेष अर्पण विषयी तो बोलत आहे. जेव्हा पालक सांगतात आपल्याला बिले भरायचे आहे, आपल्याला हे बांधायचे किंवा काय करायचं, त्यांना सत्य सांगावं लागेल. पालक खोटं बोलतो तर त्याला देवाला सामोरे जावे लागेल आणि ते खोटे बोलू शकत नाही, कारण पुढे वचन 12 मध्ये म्हटले आहे की विशेष अर्पण आणि दशमांशद्वारे आपण देवाचा सन्मान करतो आणि सर्व राष्ट्र तुम्हाला धन्य बोलतील. मलाकी हा एक संदेष्टा होता ज्याने दशमांशाबद्दल शिकवले आणि तो इस्रायलचा शेवटचा संदेष्टा होता. पण नवीन करारात त्याचा उल्लेख नाही. तुम्ही चेष्टा करत असाल, पण शास्त्रात 2 अशी वचने आहे. कोणती ती वचने आहे तुम्ही शोधून पहा, मग मला सांगा मी खोटे बोलतो की खरे बोलतो. मी त्यातील एक वचन आताच सांगतो. मत्ती अध्याय 23 वचन 23 आणि दुसरे इब्री कराचे पत्र आता आहे जे फार दूर नाही. मी म्हणेल की ते 7 अध्यायामध्ये तिथे तुम्हाला ते आढळतील. तर इथे आपण पाहतो दशमांश बद्दल लिहिलेला आहे आणि जे दशमांश देतात त्यांच्याबद्दल. तर आपण प्रार्थना करूया. हे पित्या, प्रभू येशूच्या नावाने मी या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो ज्याला समृद्ध होण्याची गरज आहे, ज्या व्यक्तीला लोकांनी खोटं सांगितले की नव्या करारात दशमांशाची प्रथा लागू होत नाही. हे माझ्या देवा, जगात किती वाईट प्रकारचे माणसं अस्तित्वात आहे. तेव्हा खोटी बातमी नव्हती, पण आज खोटेपणा हाच त्या खोटी बातमीचा मूळ स्रोत होता. हे देवा, तुझ्या घराला आशीर्वाद देण्याची संधी आम्हाला मिळाली म्हणून तुझ्या नावाची स्तुती करतो. मी आता देवाच्या सामर्थ्याचा वापर करतो आणि म्हणतो, वाईटा या जीवनातून निघून जा. येशूच्या नावाने आशीर्वाद बना.